आज आपण मटकीला मोड कसे आणायचे हे बघणार आहोत, तेही दोन पद्धतीने. अगदी कमी वेळेत कोणत्याही ऋतूमध्ये मटकीला मोड कसे आणायचे तेही एका रात्रीत. आणि काही वेळा असं होतं की मटकीला मोड तर येतो, परंतु मटकी चिवट होते, तिचा उग्र वास येतो. जशी बाजारात मिळते ना तशी अजिबात तयार होत नाही. म्हणूनच बरेच जण मटकी घरीच मोड आणायला टाळतात आणि बाहेरून जास्तीचे पैसे देऊन विकत घेतात. तर चला मटकीला मोड कसे आणायचे ते बघूया. नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला मग अगदी चविष्ट कोणत्या प्रकारची मटकी वापरायची आणि मटकीला मोड कशी आणायची ते बघूया. सगळ्यात आधी मटकी कोणती निवडायची ते बघूया. तर इथे मी अगदी गावरान गावठी मटकी घेतलेली आहे. गावठी मटकी ही दिसायला बारीक असते आणि अगदी कडक असते. हायब्रिड थोडी जाड असते आणि गावठी बारीक असते. तुमच्याकडे दोघांपैकी जीही मटकी मिळत असेल ना, त्या मटकीची तुम्ही अगदी पटकन एका रात्रीमध्ये मोड आणू शकतात. तर इथे मी 1 वाटीभर गावठी मटकी घेतलेली आहे. आता ही मटकी आपण स्वच्छ निवडून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये थोडेफार खडे असतील, घाण असेल ती पूर्ण निवडली जाईल. मटकी पूर्ण स्वच्छ झाली की यामध्ये पाणी टाकून 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा काय होतं की मटकीला मोड तर येतात, परंतु मटकी चिवट होते, तिचा उग्र वास येतो. तर ह्याच छोट्या छोट्या कारणांमुळे मटकीला उग्र वास येतो आणि मटकी चिवटसुद्धा होते. त्यामुळे मटकी भिजवण्याच्या अगोदर मटकी आधी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यावरील धूळ असेल, काही पेस्टिसाइड्स वापरले असेल ते स्वच्छ धुतले जातील. आता इथे मी 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ मटकी धुवून घेतली आहे. आता यामध्ये टाकूया भरपूर पाणी. तर इथे मी भरपूर पाणी टाकून ही मटकी एकदा अशा पद्धतीने मिक्स करून दिली आहे. वरून झाकण ठेवूया आणि 6 ते 7 तासासाठी दिवसभर किंवा मग रात्रभर तुम्ही झाकण लावून एका ठिकाणी ही मटकी ठेवून द्यायची आहे, जेणेकरून पूर्ण पाण्यामध्ये ही व्यवस्थित भिजेल आणि टपोरी बनेल. सकाळी मी मटकी पाण्यामध्ये भिजवली होती. आता संध्याकाळी म्हणजेच रात्री आता ही मटकी तुम्ही बघू शकता अगदी पाण्यामध्ये टपोरी भिजलेली आहे, अगदी डब्बलची ही फुगलेली आहे. जेव्हा आपण मटकी घेतली होती ना अगदी बारीक होती आणि आता डब्बलची फुगलेली आहे. आता ही मटकी परत आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण अगदी रगडून रगडून मटकी धुतली होती, परंतु आता न रगडता अगदी अलगद हाताने आपल्याला ही मटकी चोळून घ्यायची आहे आणि धुवून घ्यायची आहे. ऋतुमानानुसार मटकी चिवट किंवा चिकट होते, त्यामुळे जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये किंवा इतर ऋतूमध्ये जर मटकी भिजवली असेल आणि पाण्यावरती भरपूर सारा फेस आला असेल ना, तर मटकी धुण्या अगोदर त्यामध्ये भरपूर मीठ टाका आणि मिठाच्या पाण्यामध्ये अगदी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुतली ना, तर मटकीमधील चिवटपणा अगदी कमी होतो. सहसा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मिठाच्या पाण्यात धुण्याची गरज येत नाही, परंतु तुम्ही हीच मटकी जर उन्हाळ्यामध्ये मोड आणण्यासाठी पाण्यात भिजवली ना, तर उग्र वास मात्र नक्की येतो. त्यामुळे तुम्हाला जर शंका असेल की पाण्याचा उग्र वास येतोय, तर मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर साध्या पाण्याने 2 ते 3 वेळा मटकी धुवायची आहे. म्हणजेच जेव्हा ही मटकीला मोड येतील ना, तर मटकी चिवटसुद्धा होणार नाही आणि उग्र वाससुद्धा येणार नाही. मटकी स्वच्छ धुतल्यानंतर एका पुरणाच्या चाळणीमध्ये मी ही चाळून घेतली आहे, जेणेकरून त्यामधील जेवढंही पाणी असेल ना पूर्ण निथळेल. आता एका मोठ्या वाटीमध्ये मी ही पुरणाची चाळण ठेवते आहे. 5 ते 6 मिनिटे आपण ही उसळ अशीच छान प्रकारे पूर्ण पाणी निथळेपर्यंत ठेवायची आहे. 5 ते 6 मिनिटानंतर एखादं स्वच्छ कापड घ्यायचं आहे. कॉटनचं असेल किंवा पॉलिस्टरचं असेल, तुमच्याकडे जेही कापड असेल ना, फक्त जाड असायला हवं. आता हे कापड आपण पुरणाच्या चाळणीवरून व्यवस्थित झाकून द्यायचं आहे आणि वरून परत एक प्लेट किंवा झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून बाहेरची जी हवा आहे ती आतमध्ये अजिबात शिरणार नाही. दमट वातावरण होईल. दमट वातावरणामुळे मटकीला छान मोड येतात. आता ज्या ठिकाणी हवा खेळती नसेल, दमट वातावरण असेल अगदी सिलेंडरच्या बाजूला किंवा मग गॅसच्या खाली, त्या ठिकाणी आपल्याला ही वाटी 6 ते 7 तास ठेवायची आहे. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते आहे. पहिली म्हणजे आपण पुरणाच्या चाळणीमध्ये बघितली. आता दुसरी म्हणजे आपल्याकडे प्रत्येकाकडे हा असा भाजीपाल्याचा ट्रे असतोच. या ट्रेमध्ये सुद्धा छान प्रकारे मटकीला मोड येतात. सेम त्याच पद्धतीने आपण मटकी पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे. मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. त्यानंतर 6 ते 7 मिनिटांनी निथळून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने एका मोठ्या वाटीमध्ये हा ट्रे ठेवला आहे. वरून एक स्वच्छ कापड ठेवायचं आहे आणि वरून एक प्लेट ठेवून अगदी दमट वातावरण तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण ट्रे झाकून द्यायचा आहे आणि 6 ते 7 तासासाठी एका दमट वातावरणाच्या ठिकाणी आपल्याला ही वाटी ठेवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी आता आपण पुरणाची चाळणी चेक करणार आहोत. तर मी ते प्लेट काढलेली आहे. प्लेटवर बऱ्यापैकी बाष्प तयार झालेला आहे. दमट वातावरणामुळे बऱ्यापैकी डिशला बाष्प म्हणजे पाणी जमा झालेलं आहे. आता आपण कापड काढूया आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी मटकीला मोड आलेली आहे.
पुरणाच्या चाळणीच्या खालीपर्यंत अगदी मटकीला मोड आलेली आहे आणि खालच्या वाटीला सुद्धा बऱ्यापैकी पाणी साचलेलं आहे. दमट वातावरणामुळे मटकीला छान मोड येतात. या पद्धतीने अगदी एका रात्रीमध्ये मटकीला खूप छान मोड आलेले आहेत. आता हे जे मोड आहेत ना, अगदी पटकन पुरणाच्या चाळणीबाहेर निघतात. छोट्याशा एका लहान चमचने किंवा हाताने काढले तरीसुद्धा चालतील. बऱ्याच वेळा काय होतं की आपण कापडामध्येच मटकीला मोड आणण्यासाठी ठेवतो. मोड छान येतात, परंतु कापडाबाहेर जे मोड गेलेले असतात ना, ते जेव्हा आपण मटकी काढतो तेव्हा ते मोड लगेच तुटून पडतात. त्यामुळे तुम्ही ही पद्धत नक्की वापरा. अशा पद्धतीने चाळणीमध्ये जर तुम्ही मटकी ठेवली ना मोड आणण्यासाठी, तर चाळणीच्या बाहेर गेलेले जे मोड आहेत ना, ते अगदी पटकन निघतात. अजिबात वेळ लागत नाही किंवा मग मटकीचे मोड तुटत सुद्धा नाही. तुम्ही सुद्धा या पद्धतीने पुरणाच्या चाळणीमध्ये नक्की मटकीला मोड आणून बघा. अप्रतिम मटकीला मोड येतात. आता ही झाली पहिली पद्धत. आता आपण दुसरी पद्धत बघूया. ती म्हणजे आपण ज्या ट्रेमध्ये मटकीला मोड आणण्यासाठी ठेवली होती ना, ती सुद्धा बघूया. आपण वरची डिश काढून घेतली आहे, कापड काढलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही. आता जी पहिली मटकी होती ना, ती आपण फक्त रात्रभर ठेवली होती आणि आता ही जी मटकी आहे ना, ती रात्रभर आणि दिवसभर एवढ्या वेळपर्यंत आपण ही मटकी ठेवलेली होती. त्यामुळे या मटकीला कोंबसुद्धा अतिशय मोठे मोठे आले आहेत. पद्धत तीच आहे, परंतु जास्त वेळ ठेवल्यामुळे या मटकीला अतिशय भारी मोठे मोठे मोड आलेले आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने जर तुम्हाला मोठे मोठे मटकीला मोड पाहिजे असतील, तर थोडेसे 3 ते 4 तास एक्स्ट्रा मटकी ठेवा, म्हणजे छान प्रकारे मोड येतील. परंतु जास्त वेळ ठेवू नका, अगदी 2-3 दिवस असे अजिबात ठेवू नका. जास्त वेळ जर आपण मटकी मोड आणण्यासाठी दमट वातावरणात जर ठेवली ना, तर मटकीला उग्र वास येण्याची शक्यता असते. मटकीचे दाणे काळे पडतात. त्यामुळे जास्त वेळसुद्धा ठेवू नका. तर ही अगदी साधी आणि सोपी आयडिया आहे. ट्रे असेल किंवा मग गहू, बाजरी चाळण्याची चाळणी प्रत्येकाकडेच असते. त्या चाळणीमध्ये जरी आपण मटकीला या पद्धतीने मोड आणण्यासाठी ठेवलं ना, तर अतिशय अप्रतिम पद्धतीने या मटकीला मोड येतात. फक्त मटकी निवडताना गावठी मटकी घ्या, म्हणजे चवीला अप्रतिम लागते. जर गावठी मटकी मिळाली तर नक्की घ्या. नसेल मिळाली तर हायब्रिड मटकीला सुद्धा छान मोड येतात. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने घरीच मटकी आणून मटकीला छान प्रकारे मोड आणू शकतात. बाहेरून आपण जास्तीचे पैसे देऊन उसळ विकत आणतो, त्यापेक्षा घरीच आपण या पद्धतीने उसळ तयार करू शकतो. तर तुम्हाला आजची ही कोणती पद्धत आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. एक म्हणजे एका रात्रीमध्ये मोड आलेली उसळ आणि दुसरी म्हणजे एक रात्र आणि एक दिवसभर आपण जी मटकीला मोड आणली होती ना, ती मटकी. तुम्हाला दोघंही मटकींपैकी कोणत्या मटकीचे मोड जास्त आवडले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथून पुढे जेव्हाही तुम्हाला वाटलं उसळ खायची, तर अशा पद्धतीने मटकीला घरीच मोड आणून बघा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. असेच नवनवीन व्हिडिओज आणि रेसिपीज बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.